नमस्कार मैत्रिणींनो. तर मी इथं तुम्हाला हुक आणि आयपट्टी कशी बसवायची ना त्याची सोपी ट्रिक सांगणार आहे. तर बघा, मी इथं हुक पट्टी बसवण्यासाठी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे. आणि नंतर आपलं ब्लाऊज पीसाचं प्रिन्स कटचा भाग आहे ना, त्या ठिकाणी लावायची आपल्याला. तर तो सवासा ठेवायचा आहे. त्या सवाशाच भागावर आपली पट्टी ठेवून द्यायची आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जो काही उरतो ना कपडा तो जरा कट करायचा, पण थोडासा शिल्लक राहू द्यायचा आणि तो गळ्याच्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथे शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपल्या गळ्याची वगैरे फिनिशिंग काही चांगलीच राहणार आहे, काही चेंज वगैरे त्यामध्ये होणार नाही. कारण आपण गळा वगैरे अगोदरच पलटून घेतलेला. आता ह्याला असे कात्रीचे कैचे मारून घ्यायचे आहेत तिथे आणि फोल्ड करून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तुम्हाला त्याचप्रमाणे. बऱ्याच मैत्रिणींना कळत नाही की हुकपट्टी आणि आईपट्टी कशी लावावी आणि किती इंचाची घ्यावी, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, दाब टीप दिल्यानंतर हे असं आतल्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. झाली आपली हुकपट्टी. जो काही कपडा शिल्लक राहतो तो कट करून घ्यायचा. बघा किती फिनिशिंग पण छान दिसत आहे. जिथे दोरे वगैरे असतील तेही कट करून घ्यायचे. आता आयपट्टी ही आपल्याला मोठी लागत असते, तर आयपट्टी ही मी 4 इंचाची घेतलेली आहे आणि ती देखील मी अशी फोल्ड करूनच त्याला एक शिलाई मारून घेणार आहे, जेणेकरून लावताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण हुकपट्टी ही वरच्या बाजूने लावली होती, पण आयपट्टी ही आपण खालच्या बाजूने लावून वरच्या साईडला दुमडून घेत असतो. तर तिथे एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, अर्धा किंवा पाव इंचाच्या अंतराने. गळ्याच्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि अशी इथे काच मारून त्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता दाब टीप देऊन घेतल्यानंतर 2 वेळेस फोल्ड करून काय करायचं, ते वरच्या बाजूला एक वेळेस फोल्ड करायचं आणि परत आणखीन एक वेळेस फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूला ते शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेताना एकदम काठोकाठ मारायची का नाही, तर थोडं साईडनं मारून घ्यायची.